तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत। राम राम मंडळी, मी संदीप बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, सकाळचे 8:30 वाजलेले आहेत. मोटर चालू केली 8 वाजता, लाईट आली पण थोडा उशीर झाला चालू करायला. आपली मका काल अर्धी झाली भिजवायची. आज सगळी होईल का नाही माहीत नाही, पण थोडीफार राहील. आता विहिरीत पाणी एवढं काय पहिल्यासारखं येईना. आज जाऊन बघितलं मी सकाळ सकाळ, तर पाणी काय एवढं नाही आणि ही रुसला आहे आपल्यावर. त्याच्यामुळं जरा जसं असेल तसं असेल. आता काय करू, सूर्यफुलातनं जाऊ आणि दार मोडून घेऊ लगेच. ही सूर्यफूल सकाळ सकाळ असं चांगलं दिसतंय टवटवीत. दुपारच्याला हे एकदम सुकलेलं असतं, एकदम सुकलेलं. दुपार धरायला लागले. त्याला पाऊसच पाहिजे. त्याला फक्त पिरलंय आपण, त्याच्यावर काहीच केलेलं नाही. पाणी नाही, खुरपणे नाही, कोळपणे नाही, काहीच नाही. हाय बरं आहे, फक्त पाऊस पडला पाहिजे एवढंच. ह्या बाबळीवर बघा सुगरणींची घरटी बांधायचं चालू आहे. आणि ह्या दिवसातच ती घरटी बांधते ती आणि त्याच्यात त्यांची अंडी घालते ती. मग चांगलं आभाळ आलं होतं, वाटलं होतं आज बरा पाऊस येईल, रिमझिम का होईना, पण आता परत ऊन पडलं. आज सूर्यफूल जवळजवळ 40% उमललं. 35 ते 40% उमललं आहे आज. अजून राहिलेत बरीच फुलं. ही 1 2 3 अशी बरीच फुलं राहिलेली आहे. ती 40% उमललं आहे. हे येत्या 4-5 दिवसात 70-80 100 पण जाईल. मस्त सुंदर दिसायला लागलं एकदम. हिला काय आयडिया सुटली बघा. तिनं काय केलं, काय आणलंय ते? कागद आणले ती पेटवायला. बरं बरं, मग तुला ही करायचं काय? कंस भाजायची ती. बरं बघ, एक चांगलं कणीस बघ. हे जाळ पेटवलं तर खराब होईल का मकवान? मकवान त्यातलं थोडंसं बाजूला काढ आणि इकडे घे. ते हाय लागेल की त्याला. कुठं पेटवू मग आता? इकडं नंतर त्या आंब्याखाली जिथं पायपा नाही त्या तिथं अशा ठिकाणी पेटवायचं. आणि सारखी जरा ते तिथं आडवा आहे, डाळिंबाचं झाड आडवा आहे. हे आंबा आपला कलम केलेला एकदम सक्सेस झाला आहे. आता वाढ चालू आहे. 1-2 वर्षात ह्याला मस्तपैकी फळं लागतील. मस्तपैकी कंस काढा तुम्ही, मी जाळ तयार करते. काढ की, काढा की तुम्ही. काढ काढ, तुझ्या हिशोबाने काढ. मला दारं धरायची, ते दार मोडावं लागते ते. हो, बघतोय आंबा मी चांगला फुटला आहे. वर 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 फुटणार. आता पाऊस एक पडला ना, ह्याला तरी पाणी आहे इथं सूर्यफुलाला देताना. इथं पेटलं का? पेटायच्या आधी कंस काढून आणाय पाहिजे तू. आणि 1-2 कंस मोडू. बस का घ्यायची अजून? बस झाली. अजून एखाद दुसरं काढा. काढीचं कडकड जरा. पाला ठेवल्यावर लय चांगली भाजते ते हा, जाळ. आतमध्ये उकडून निघते उकडून ते आधी निघते आणि ते. पुन्हा मग जसं पाला जळल तसं तसं ते आतमध्ये भाजायला लागतं. इकडे आपलं सुंदर असं सूर्यफूल. तरी अजून उमलली नाही ती फुलं सगळी. सूर्यफूल दाखवायला लागल्यापासून सगळ्या कमेंट येतात, रोज सूर्यफूल दाखवा. असं बघायला आता कमी राहील. हा, प्रत्येकाचा कालावधी आहे. 15 दिवसाचा कालावधी असतो फक्त ह्याचा. उमलल्यापासून 15 दिवस, 10 म्हणजे प्रत्येक फुल उमलल्यापासून 8 ते 9 दिवस राहतं फक्त. त्याच्यानंतर खाली वागतं ते, तोवर बाकीची फुलं पण येते ती. असं कालावधी असतो ह्याचा. 15 दिवसाचा कालावधी लय झालं. एक पाणी जर भेटलं अजून ह्याला तर लय भारी होईल, चांगलं येईल.
मंडळी लाईट गेली, म्हणलं चालू करून यावं, पण बल्बच लागाना, म्हणलं लाईटच गेली आता राहू द्या. तर लाईट आल्यावर चालू करू. तर आपण कंच खाऊ मस्तपैकी. भाजायला सुरुवात झालेली आहे. स्वयंपाक झाला आहे, पण कंच खाण्याची जरा मजाच असते. सगळ्या सूर्यफुलातनं भुंग इतकं आवाज करतात, इतका कालवा आहे भुंग्यांचा. हो का भुंग आता ह्याच्यात दिसत नाही तर, पण तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. लय मोठ्या मोठ्या नौका ही भुंगा, त्यांचं गुंजन इतकं जोरात चालू आहे. लय भुंगा आहे लय. ह्या भुंग्यांना ना खरंच ही लुप्त होणारी जात आहे भुंगा म्हणजे. आणि पहिले अशी सूर्यफुलं असायची ना, त्यामुळे भुंग लय असायचं. भुंग ही काय करते निसर्गामध्ये लय महत्त्वाचा घटक आहे भुंग्याचा. भुंगे जी लाकडं बिनकामाची आहे ते बिनकामाच्या लाकडाला पोखरणार आणि पोखरून त्याला एकदम पोकळ करणार आणि ती त्याचं विघटन करायला ही भुंग लय महत्त्वाची भूमिका करते. झालं का? ओके. चला तर आता गार व्हायची वाट बघावं लागेल जरा. अशीच खाते काय? धरा हातात तर. काही देऊ हातात धरा. बस. तर मंडळी एकदम निवांत आहे मी आता, एकदम निवांत. काही तिकडं सोडलं ते चरायला, शांत पडलं ते गवतावर आणि एकदम रिलॅक्स वाटतंय. दिवस मावळा आलाय, मी निघालो गाय आणायला. गायींना आणून बांधू. एक 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 दिवस माणसाच्या आयुष्यातला कमी 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 होत जातो. माणसाला शेवटच्या टायमाला असं वाटतं की नेमकं मी आलतो कशासाठी आणि मी येऊन केलं काय. फक्त जगणं हीच उद्देश फक्त माणसाच्या समोर असतो. माणसांनी नेहमी काही ना काही शिकत राहिलं पाहिजे. काय बी शिका तुम्ही, त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. शेवटी का नाही तुम्हाला मी सांगू का, जी शिकलेलं आहे का ते पण आपल्याला इथंच ठेवावं लागतं. कारण की ज्ञान आपल्यासोबत काहीच येत नाही. आपल्यासोबत येतात फक्त आपले कर्माकडे सुद्धा लय लक्ष द्यावं लागतं. कारण की आपलं कर्मच आपल्याला जन्मोजन्मी साथ देतात. गाय आराम झाले, आराम म्हणजे पोटं भरली यांची.